पुण्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या बावधनमध्ये आज सकाळी 7:30 वाजता हेलिकॉप्टर कोसळलं। ऑक्सफर्ड गोल्फ क्लबचे इथे जे हेलिपॅड आहे तिथनं निघाल्यानंतर अवघ्या 1.5 किलोमीटरच्या अंतरमध्ये 3 ते 5 मिनिटात हेच ते हेलिकॉप्टर आहे आणि त्याचे हे आपण अवशेष बघू शकता। सकाळी 7:30 वाजता हे हेलिकॉप्टरने टेक ऑफ घेतला होता आणि तिसऱ्या मिनिटातच हे हेलिकॉप्टर इथे कोसळलं। त्याच्यात 2 पायलट होते, एक इंजिनियर होता आणि ते तिघांचाही इथे होरपळून जागीच मृत्यू झाला। त्यानंतर हिंजवडी पोलीस स्टेशनची इथे टीम आली, त्यांना समजली घटनास्थळ झाल्यानंतर सगळ्यात पहिले हिंजवडी पोलीस इकडे दाखल झाले। त्यानंतर इकडे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं थोडंसं। त्यानंतर हे जे 3 मृतदेह होतं ते ससूनमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आणि आता जवळ 8 तासांनी DGCA ची टीम इथे दाखल झालेली आहे आणि ती पाहणी करते। मुख्य म्हणजे जे एव्हिएशनचं जे हेलिकॉप्टर होतं त्या कंपनीचे लोक पण इकडे आलेले आहेत आणि दिल्लीतून पण ह्या कंपनीची एक टीम थोड्याच वेळात आता इकडे घटनास्थळी दाखल होणार आहे। त्यामुळे हा जो अपघात आहे तो दाट धुक्यामुळे झाला असा प्राथमिक अंदाज आहे, पण नक्की कारण काय घडलं, कारण की अवघ्या 1.5 किलोमीटर अंतरावर टेक ऑफ घेताच हे हेलिकॉप्टर का कोसळलं हा एक मोठा प्रश्न आहे। त्याचा सगळा शोध घेणं चालू आहे आणि सकाळपासून इकडे हिंजवडी पोलीस स्टेशनचे कर्मचारी पाहणी करत आहे की नक्की घटना कशामुळे घडली। त्यामुळे एक आजच्या पुण्याच्या दृष्टीने ही तर मोठी घटना आहे की 3 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि हेच ते सगळे हेलिकॉप्टर अवशेष आहे आणि तिथं आता DGCA ची टीम पाहणी करत आहे नेमकं कारण काय, धुक्यामुळे हे हेलिकॉप्टर कोसळलं का, खरंच हेलिकॉप्टरमध्ये काही प्रॉब्लेम होता, याचा शोध घेणं चालू आहे। कॅमेरामन विकी चव्हाणसह संजय दुधाने, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।